स्वामी समर्थ कथा. मोबाईलने तोडलेली नाती, स्वामींनी जोडलेली मने. आजच्या काळात घर एकाच छताखाली असतं, पण मन मात्र वेगवेगळ्या स्क्रीनमध्ये अडकलेली असतात. या घरातही तसंच होतं. मुलगा दिवसभर मोबाईलवर गेम, रील्स, चॅट. आई हाक मारायची, तो म्हणायचा थांब ना. वडील काही सांगायचे, तो ऐकायचाच नाही. हळूहळू घरात वाद वाढले. देवघर ओस पडलं आणि सुख दाराबाहेरच राहिलं. एक दिवस आईवडिलांनी ठरवलं, मुलाला अक्कलकोट स्वामी समर्थांच्या चरणी घेऊन जाऊया. प्रवासात मुलगा सतत मोबाईलमध्येच. तेवढ्यात एका गावाजवळ एक वृद्ध बाबा रस्त्याच्या कडेला बसलेले दिसले. बाबा हसून म्हणाले, या मोबाईलमध्ये तुला आनंद दिसतो, पण आईवडिलांचं प्रेम दिसत नाही का? तो काहीच बोलला नाही. डोळे खाली झुकले. अक्कलकोटला पोहोचल्यावर स्वामी समर्थांच्या दर्शनावेळी तोच वृद्ध बाबा मूर्तीमध्ये विलीन झाल्यासारखे वाटले. क्षणात मुलाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला उमजलं, स्वामींनीच त्याला जागं केलं होतं. त्या दिवसापासून मुलगा मोबाईलपेक्षा आईवडिलांच्या शब्दांना महत्त्व देऊ लागला. घरात पुन्हा आरतीचा आवाज घुमू लागला आणि हरवलेलं सुख परत आलं. बोध: मोबाईल उपयोगासाठी असावा, गुलामगिरीसाठी नाही. स्वामी समर्थ योग्य वेळी डोळे उघडतात. आईवडिलांचा मान म्हणजेच खरी भक्ती.